3, पेज नंबर 56 वरचा क्वेश्चन नंबर 3 अनसॉल्व्ड क्वेश्चन्स. याच्यावरती पाहायचं आहे आपल्याला. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो ऑफ रीना अँड आरती, अंडरलाईन रीना अँड आरती. ओके, रीना आणि आरतीचा हा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता पहा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स and adjustments given below of Reena and Aarti, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019. आणि त्याच तारखेची आपल्याला काय बनवायची, बॅलन्स शीट बनवायची आहे. काल जर आपण एक ऑनलाईन लेक्चरमध्ये जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये जो 9वा प्रॉब्लेम होता आपला सन आणि मूनचा, त्या प्रॉब्लेमला परत 2-3 वेळेस प्रॅक्टिस करून घ्या, कारण त्या प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला कुठेच झालेला नाही. आणि जर बोर्ड एक्झामला तसा क्वेश्चन टाकला त्याच्यामध्ये फक्त आपल्याला बनवायचं होतं करंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट. बाकी सर्व आयटम्स त्यांनी दिले आणि त्याच्या क्रिटिकल ॲडजस्टमेंट्स त्यांनी दिले त्याच्यामधले, ते एक प्रॉब्लेम पाहून घ्या. ओके, आज पाहतोय आपण तिसरा. परचेसेस कुठं जाणार, ट्रेडिंगला, तर आपण करणार त्याच्या पुढं TR. ओके, सन्ड्री डेटर्स, बॅलन्स शीट ॲसेट साईड, सेल्स रिटर्न मायनस फ्रॉम सेल्स, ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, बॅड डेब्ट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, लँड अँड बिल्डिंग ॲसेट, फर्निचर ॲसेट, डिस्काउंट. ओके, डिस्काउंट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, रॉयल्टीज जाणार ट्रेडिंग अकाउंटला, रेंट जाणार प्रॉफिट अँड लॉसला, सॅलरी जाणार प्रॉफिट अँड लॉसला, वेजेस जाणार ट्रेडिंगला, इन्शुरन्स जाणार प्रॉफिट अँड लॉसला, ड्रॉविंग्ज लेस और डेबिट टू कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंटला डेबिट करणार आपण. कॅश ॲट बँक ॲसेट, कॅश इन हँड ॲसेट. ही झाली आपली डेबिट साईड. येऊयात क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडमध्ये काय काय आयटम्स दिलेले आहेत आपल्याला, तर सगळ्यात मेन जो दिलेला आहे क्रेडिट साईडमधला आयटम पहिला दिलेला आहे सेल्स. हा जाणार ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला आणि याच्यावरती आपण स्टार करणार, कारण सेल्स रिटर्न आपल्याला दिलेले आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईड, परचेस रिटर्न मायनस फ्रॉम परचेसेस आणि एक स्टार आपण करणार परचेसेसवरती, कारण याला इन्नर कॉलमला लिहायचं आहे. पुढे दिलेलं आहे RDD. ही जी RDD आहे, लास्ट इयरला आपल्याला वाटलं होतं की एवढे पैसे बुडाले, परंतु करंट इयरमध्ये तेवढे पैसे आपले रिकवर झालेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षी जे बुडले होते ते चालू वर्षामध्ये मिळाले, म्हणून तर हे क्रेडिट साईडला लिहिलं आहे. क्रेडिट साईड मी तुम्हाला सारखं सांगत असतो की इन्कम आणि लायबिलिटी ह्या दोन गोष्टीलाच क्रेडिट साईड असते. आता इन्कम इथं दोन प्रकारचं, एक डायरेक्ट इन्कम, डायरेक्ट इन्कम असेल तर जाणार ट्रेडिंग अकाउंटला, आणि इनडायरेक्ट इन्कम असेल तर जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, आणि लायबिलिटी लायबिलिटीला. म्हणून तर क्रेडिट बॅलन्सेस जाताना कुठं जातात, क्रेडिट क्रेडिट लायबिलिटी, डेबिट बॅलन्सेस डेबिट डेबिट ॲसेट. ओके, RDD रिकवर दोन इफेक्ट करू शकतात. एक प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहा, नाहीतर पहिल्या बॅड डेब्ट्स म्हणून ह्या जे चालूचे बॅड डेब्ट्स असतील त्याच्यातून मायनस करा. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, क्रेडिट साईड क्रेडिट बॅलन्सेस ओपन होताना क्रेडिटने होतात. हे झालं ट्रायल बॅलन्स. पहिलं दिलेलं आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹22,000. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू किती दिली, 22,000. म्हणजे पहिला इफेक्ट जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट जाणार बॅलन्स शीट ॲसेट साईड. राईट ऑफ ₹900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. मग ₹900 बॅड अँड डाऊटफुल डेब्टसाठी राईट ऑफ करायचे आहेत. वरून सेकंड आयटम म्हणजे पहिला जो दुसरा आयटम आहे तो सन्ड्री डेटर्स, त्याच्यावरती एक स्टार करा, आणि दुसरा जो स्टार होईल तो इथं आपल्याला बॅड डेब्ट्स दिलेत का कुठे, तर दिलेले आहेत. पहा त्याच्या खाली 3-4 आयटम्स सोडून बॅड डेब्ट्स त्याच्यावरती एक स्टार करा. ओके, हा झाला फक्त पहिला. अँड क्रिएट प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ₹1,000. पुन्हा एक स्टार त्याच्यावरती वाढणार दोन्हींवरती. RDD ₹1,000 आपल्याला चार्ज करायची. म्हणजे सन्ड्री डेटर्सवरती 2 स्टार आणि बॅड डेब्ट्सवरती 2 स्टार. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, क्रिएट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट 3% अँड क्रेडिटर्स ॲट 5%. हे काय, हा पहिल्यांदा आलेला आयटम आहे. सर याचा इफेक्ट काय द्यायचा, कसा द्यायचा, मी तुम्हाला आधी काय सांगितलं, बिल ऑफ एक्सचेंज डिसऑनर झालं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा बिल ऑफ एक्सचेंज प्लस किंवा मायनस करा. अनरेकॉर्डेड सेल असेल तर पहिल्यांदा त्याला ॲड करा डेटर्समध्ये. अनरेकॉर्डेड परचेस असेल तर कशामध्ये ॲड करताल तुम्ही त्याला, क्रेडिटर्समध्ये.
सेल परचेस केलंय पण आपण रेकॉर्ड केलेलं नाही, पण ते परचेस कॅशवर केलं हे कुठं सांगितलं का मी तुम्हाला? नाही. परचेस आहे, अनरेकॉर्डेड आहे. अनरेकॉर्डेड परचेस असेल तर परचेसमध्ये ॲड, आणि दुसरा इफेक्ट क्रेडिटर्समध्ये ॲड. पहिला इफेक्ट काय झाला? परचेसमध्ये ॲड, आणि दुसरा इफेक्ट क्रेडिटर्समध्ये ॲड. अनरेकॉर्डेड सेल्स असेल तर काय करतात? सेल्समध्ये ॲड, आणि दुसरा इफेक्ट डेटर्समध्ये ॲड. आता काय झालं? बिल आपल्याला साईन करून कोण देणार आहे? आपला कस्टमर. बिल ऑफ एक्सचेंज कोण देणार आहे? आपला कस्टमर, ज्याला आपण उधारीवरती वस्तू विकल्या होत्या. उधारीवरती वस्तू विकल्या तो आपला डेटर होता. उधारीवरती वस्तू विकल्या तो कोण होता? आपला डेटर. अँड अमाऊंट होम टू बी रिसिवेबल. त्याच्याकडून सिक्युरिटी मिळावी म्हणून आपण त्याच्याकडून काय साईन करून घेतलं? बिल. काय साईन करून घेतलं आपण त्याच्याकडून? बिल. मग तो झाला बिल्स रिसिवेबलला. म्हणजे डेटरमधली ॲसेट काढली, डेटर ॲसेट कमी केली, आणि बिल रिसिवेबल ॲसेट वाढवली आपण. आता बिल्स रिसिवेबल झालं डिसऑनर. डिसऑनर झाल्यानंतर आपण कोणती ॲसेट कमी करणार? आता बिल्स रिसिवेबल ॲसेट कमी करणार आणि डेटर ॲसेट वाढवणार. मग ह्या जेवढ्या ॲडजस्टमेंट आहेत ह्या करून घेतल्या. ह्याच्यानंतर आपल्याला मायनस करायचं बॅड डेब्ट्स. काय मायनस करायचं? बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स मायनस केल्यानंतरच ॲडजस्टमेंट करायची RDDची. काय मायनस केल्यानंतर? बॅड डेब्ट. आणि RDDची ॲडजस्टमेंट झाल्यानंतर डिस्काउंट मायनस करायचा. हा डिस्काउंट काय? जेवढे पैसे येत आहेत त्याच्यातले काही कस्टमरला आपल्याला डिस्काउंट द्यावा लागेल. काही कस्टमरला काय द्यावा लागेल? त्याच्यातला आपला डिस्काउंट द्यावा लागेल. त्यासाठीची ही अमाऊंट असते. मग डिस्काउंट सगळ्यात लास्ट, RDD सेकंड लास्ट, बाकीच्या, आणि त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स, RDD, डिस्काउंट ह्या शेवटच्या. ह्याच्या आधी जेवढ्या असतील तेवढ्या करायच्या. ओके, चला. मग पुन्हा एक स्टार होईल आपला सन्ड्री डेटर्सवरती, आणि एक होईल सन्ड्री क्रेडिटर्सवरती. सन्ड्री क्रेडिटर्सवरची ही पहिलीच ॲडजस्टमेंट आलेली फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला याच्यामध्ये. ओके, पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस 700, सॅलरीज 800. मग आपण करणार स्टार कशावरती? एक स्टार येणार वेजेसवरती आणि एक स्टार येणार सॅलरीवरती. जेवढ्या आयटमला स्टार केला आहे तेवढे आयटम आपल्याला कोणत्या कॉलमला लिहायचे? इनर कॉलमला लिहायचे. ओके, चला. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे? इन्शुरन्स इज पेड फॉर 15 months विथ इफेक्ट फ्रॉम 1 April 2018. म्हणजे ओपनिंग डेटपासून आपण ओपनिंग डेटलाच इन्शुरन्स काढला होता. आपलं किती इयरचं आहे पहा? 1 एप्रिल 2018ला वर्ष चालू झालं, 31 मार्च 2019ला वर्ष संपलं. इथं झाले 12 महिने. आपल्याला इन्शुरन्स किती महिन्याचा घ्यायचा? 12 महिन्याचा. म्हणजे प्रीपेड किती महिन्याचा केला? 3 महिन्याचा. का 15 महिन्याचा पेड केला आहे? त्यांनी कधीपर्यंत पेड केला हे सांगितलं आहे का? नाही. आता पहा 31 मार्च 2019 पर्यंत किती महिने झाले? 12. मग पुढचा एप्रिल, मे, जून हे 3 महिने पुढच्या इयरचे आहेत. म्हणजे नेक्स्ट इयरसाठी जी अमाऊंट पेड केली याला आपण काय म्हणतो? प्रीपेड. 3 महिन्याचा प्रीपेड आहे तो मायनस करून बॅलन्स शीट ॲसेटला पाठवायचा आहे. म्हणून इन्शुरन्सवरती जाऊन आपल्याला स्टार करावा लागेल. वेजेसच्याच खाली दिलेला आहे इन्शुरन्स. ओके, स्टार केला असेल. आता पुढची जी ॲडजस्टमेंट आहे WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम. WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम. स्टार आणि पेन्सिलने तुम्ही लिहून घ्यायचे. गळमटल्यागत बसलात तर मरताल तुम्ही, मला तोटा होणार नाही. लेट आल्यानंतर काय चाललंय हे कळणार नाही. डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 5%. चला, केला स्टार. लँड अँड बिल्डिंग. ओके, केला स्टार मी तर. चला पुढे. रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. जो आपला 10वा प्रॉब्लेम काल सोडून दाखवला होता. 90,000 as to 30,000, 9 as to 3, 3 as to 1. हा जो रेशो आला होता आपला, ह्या रेशोनुसारच आपण सॉल्व करणार आहोत. म्हणजे याला तसाच रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा वरी हेडिंग टाका. आता माईक थोडंसं लांब ठेवतो. In the books of Reena and Aarti, in the books of Reena and Aarti, trading account and profit and loss account. Okay, for the year ended
for the year ended 31st March 2019. ओके, चला झालं. एक गेलं डेबिट, दुसरं केलं आपण क्रेडिट. तर नावं टाकून घ्यायचे. पर्टिक्युलर्स, अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर्स, अमाउंट रुपीज. आवाज करायचे नाहीत, नाहीतर बाहेर काढेल. ओके, चला अमाऊंट रुपीज. पुढे आपण बनवलेले आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटवरती पण आपण नावं टाकून घेतले. बॅलन्स शीट ॲज ऑन बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. ओके. लायबिलिटीज, बॅलन्स शीटचा बी कॅपिटल आणि एस कॅपिटल, ॲजचा ए कॅपिटल. लायबिलिटीज, अमाऊंट रुपीज, ॲसेट्स, अमाऊंट रुपीज. समजून सांगायलाच तुम्हाला 12 मिनिटाचा वेळ गेला. अमाऊंट रुपीज. ओके, चला पुढे आपण काय बनवलेलं आहे. पार्टनर्स करंट अकाउंट तर दिलेलं नाही, म्हणून आपल्याला याच्यामध्ये काय बनवायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून याच्यामध्ये आपण बनवलं आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवल्यानंतर याला डेबिट क्रेडिट लिहायला विसरायचं नाही आणि त्याच्यापुढं फुल स्टॉप द्यायला पण विसरायचं नाही. ओके, मग याच्यामध्ये अमाऊंट्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये लिहायचं कॉलमचे नावं पर्टिक्युलर्स. चला लिहिलं सगळ्यांनी. हे सगळ्यांचं झालं आहे आधी बनवून. पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स. चला तर फॉर्मॅट ड्रॉ झालेला आहे. आता जाऊयात पहिल्या आयटमकडे. ओके, पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज. चला या तर सगळ्यात पहिला आयटम जो आपल्याला दिलेला आहे त्यांनी, तर आपण माहिती वापरलेली आहे. रीना आणि आरती हे पण नावं लिहिलेले आहेत. याच्यामध्ये यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट पण बनवलेलं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण बनवलेलं आहे. फॉर द इयर एंडेड 31st March 2019 या तारखेचा पण वापर केलेला आहे. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. चला सगळे तयार आहेत, करायचं चालू लिहायला. चला पहिला आयटम परचेसेस. कुठं जाणार. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. पहिली जागा कोणासाठी सोडायची. ओपनिंग स्टॉकसाठी. लिहा तिथं टू परचेसेस. किती अमाऊंट दिली. 35,500. इन्नरला लिहायची आपल्याला ही अमाऊंट, कारण परचेस रिटर्न त्याच्यामधून मायनस करायचे आहेत. पुढं आपल्याला दिलेलं आहे, काय दिलं आहे. सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स कुठं जाणार. बॅलन्स शीट ॲसेट साईड. आता सन्ड्री डेटर्सवरती पहा 3 स्टार आहेत. 3 स्टार जर असतील तर किती ओळी सोडाव्या लागतील आपल्याला. 6. मग येऊयात बॅलन्स शीट ॲसेट साईडला आणि लिहूयात सन्ड्री डेटर्स. किती अमाऊंट दिली सन्ड्री डेटरची. 40,000. ओके, चला झालं हे पण. चला नेक्स्ट आयटम काय दिला आहे. सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न कुठं जाणार आपण. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. बाय सेल्स. आणि त्याच्याखाली आपण काय लिहिणार. लेस रिटर्न. आता सेल्समधून रिटर्न मायनस करतोय म्हणल्यावर कोणते रिटर्न असणार आहेत. सेल्स रिटर्न. किती अमाऊंट दिलेली आहे त्याची. 1,000 लिहा.
चला झाली लिहून. चला नेक्स्ट आयटम कोणाकोणाचं राहिले आहे का? जे सुरुवातीपासून आहेत त्यांचं कोणाचं राहिले आहे? नाही. चलायचं. चला नेक्स्ट आयटम ओपनिंग स्टॉक. कुठं जाणार? तिथंच डेबिट साईडला, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सगळ्यात पहिल्या लाईनला टू ओपनिंग स्टॉक. ओके. किती अमाऊंट दिली याची? 80,000. 80,000. हां मग तेच विचारलं होतं 80 का 18. 18,100. ओके. चला चालायचं पुढे. चला नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला? बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्सवरती किती स्टार आहेत? 2. आपण काही ओळी जागा सोडून पुढं लिहूयात बॅड डेब्ट्स. पहा इथून इथपर्यंतची जागा, इथपर्यंत जी जागा आहे आपण ही बॅड डेब्ट्ससाठी म्हणजे ट्रेडिंग अकाउंटसाठी सोडूयात आणि त्याच्या पुढची जागा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी यूज करूयात. ओके. तर पहिला आयटम टू बॅड डेब्ट्स. याच्यावरती किती स्टार दिलेले आहेत आपल्याला? 2. म्हणजे 4 ओळी सोडायच्या. किती अमाऊंट दिली बॅड डेब्ट्सची? 500. चला लिहिली 500. चला नेक्स्ट आयटम काय दिला आहे? लँड अँड बिल्डिंग. कुठं जाणार? बॅलन्स शीट ॲसेट साईड. आता सन्ड्री डेटरसाठी किती ओळी सोडायच्या? 6. 1 2 3 4 5 6. आणि पुढं काय लिहायचं आपल्याला मग? लँड अँड बिल्डिंग. ओके. लँड अँड बिल्डिंग. किती अमाऊंट दिली आपल्याला त्याची? 25,000. लिहिली सर्वांनी? इन्नरला लिहिली का आउटरला? इन्नरला, कारण त्याच्यावरती काय आहे? स्टार आहे. चलायचं पुढे. चला नेक्स्ट आयटम फर्निचर. फर्निचर पण तिथंच जाणार. आता लँड अँड बिल्डिंगवरती किती स्टार आहेत बघा? 1 स्टार. म्हणजे त्याच्यासाठी किती ओळी सोडाव्या लागतील? ओके. मग 2 ओळी सोडल्यानंतर पुढं काय लिहायचं आपल्याला? चला लिहा मग फर्निचर. सोबत लिहायचं आहे आता फर्निचर. फर्निचरची किती अमाऊंट दिलेली आपल्याला? 20,000. ओके. झालं लिहून सर्वांचं? ओके. चलायचं पुढे मग. चला नेक्स्ट आयटम काय दिला? पहा तिथं क्वेश्चनमध्ये तुमचं लक्ष पाहिजे ना त्या क्वेश्चनमध्ये. आणि लिहित लिहित बोलायचं आहे आपल्याला. आपल्याला हात थांबून बोलायचं नाही. ओके. चला पुढं काय दिले आपल्याला? डिस्काउंट. डेबिट साईडचा डिस्काउंट आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं जाणार? डेबिटला. आता बॅड डेब्ट्सवरती 2 स्टार आहेत, म्हणजे त्याच्या खाली किती ओळी सोडाव्या लागतील आपल्याला? 4. मग 4 ओळी सोडून पुढं लिहा टू डिस्काउंट. लिहिलं? याच्यावरती स्टार आहे का? अमाऊंट किती दिले? इन्नरला का आउटरला जाणार? मग डायरेक्ट आउटर कॉलमला आपण लिहूयात 1,000. ओके. चलायचं पुढे. चला नेक्स्ट आयटम रॉयल्टीज. कुठं जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पण परचेसेससाठी 2 ओळी सोडून मग पुढं लिहा टू रॉयल्टीज. किती अमाऊंट दिली रॉयल्टीजची? 700. इन्नरला जाणार का आउटरला? कारण इन्नरला कोणत्याच प्रकारची ॲडजस्टमेंट नाही. चलायचं पुढे. चला नेक्स्ट काय दिलंय? रेंट दिले. रेंट कुठं जाणार? म्हणजे टू डिस्काउंटच्या खाली आपण आता काय जाऊन लिहिणार तिथं? टू रेंट. याच्यावरती स्टार आहे का? नाही. म्हणजे अमाऊंट कुठं लिहिणार आपण डायरेक्टली? सांगा अमाऊंट किती आहे? 1,900. लिहिलं सर्वांनी? झालं सगळ्यांचं लिहून? सोबत लिहित आहे? होतंय? ओके. चला पुढचा आयटम सॅलरीज. सॅलरीज कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणजे टू रेंटच्या खालीच आपण लिहिणार आता टू सॅलरीज. याच्यावरती स्टार आहे वाटतं, आउटस्टँडिंग आहे सॅलरी काही. किती अमाऊंट दिलेली आहे सॅलरीची? मग इन्नरला लिहिणार का आउटरला? घ्या लिहून. लिहिलं इन्नरला 3,000. ओके. चलायचं पुढे. चला नेक्स्ट आयटम वेजेस. कुठं जाणार? टू रॉयल्टीजच्या खाली आपण आता लिहिणार टू वेजेस. किती अमाऊंट दिली याची? 800. याच्यावरती पण स्टार आहे म्हणून कुठं लिहिणार आपण याला? इन्नरला. चलायचं पुढे. चला नेक्स्ट आयटम इन्शुरन्स. इन्शुरन्स कुठं जाणार?
सॅलरीसाठी 2 ओळी सोडून त्याच्या खाली आपण लिहिलं टू इन्शुरन्स. ओके, अमाऊंट किती दिली इन्शुरन्सची? 1500. 15 महिन्यासाठी 1500, महिन्यासाठी 100, म्हणजे प्रिपेड किती झाले असतील? 300. चला समजलं. तर ते ॲडजस्टमेंटमध्ये पाहूयात आपण. लिहिलं काय पण सॅलरीसाठी 2 ओळी सोडून त्याच्या खाली तिसऱ्या ओळीला टू इन्शुरन्स 1500, इन्नर कॉलमला सर्वांनी लिहिले. ओके, चला पुढे. ड्रॉविंग्ज काय कुठं जाणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार ड्रॉविंग्ज. टू ड्रॉविंग्ज. आता मला सांगा, सॉरी इथं थोडासा बदल. कोण कोण पार्टनर आहेत? रीना अँड आरती. रीना, आरती. रीना, आरती. रीनाची ड्रॉविंग्स किती आहे? आणि आरतीची ड्रॉविंग्स 1000. ओके, लिहिलं सर्वांनी हे. चला नेक्स्ट आयटम. कुठं जाणार हे? कॅश. आता फर्निचरसाठी 2 ओळी सोडून पुढं खाली लिहायचं कॅश इन ॲट, कॅश ॲट बँक. फर्निचर ॲडजस्टमेंट नाही. मग तुम्हाला विचारलं होतं डिप्रिसिएशन चार्ज करायचं आहे का, तर तुम्ही इन्नर कॉलमला म्हणले होते. फर्निचर कुठं जाणार मग? आउटर कॉलमला. कुठं जाणार? आउटरला. ओके, किती अमाऊंट आहे फर्निचरची? 20,000. ही 20,000 डायरेक्टली लिहूयात आपण आउटरला. त्याच्या खाली कॅश ॲट अमाऊंट आउटरला डायरेक्टली. 5 सोबत सोडवा. का सांगतोय ते नंतर कळल. पुढं जर पळत गेले असताल तर तिथं थांबा, नाहीतर तोटा होईल, कुठंतरी अडकून पडताल, ते शेवटलाच राहताल तसंच. ओके, चला पुढे. आणि जे मागं असतील त्यांनी पळत 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 पुढे या आमच्यासोबत लवकर. ओके, कारण तुम्ही खूप लेट केलं आहेत, खूप मागून आलायत. चला पुढे. पुढे काय दिलं आयटम? कॅश इन हँड. कुठं जाणार? कॅश इन हँड. किती अमाऊंट दिली त्याची? 2000. ओके, चला झालं हे पण. चलायचं पुढे. चला नेक्स्ट आयटम काय दिला आहे? म्हणजे डेबिट बॅलेन्सेस संपले. डेबिट बॅलेन्सेस कुठं कुठं गेले? डेबिट ॲसेट. आणि क्रेडिट बॅलेन्सेस आता कुठं कुठं जाणार? क्रेडिट लायबिलिटी. येऊयात मग क्रेडिट बॅलेन्सेसकडे. ओके, आपले हे संपूर्ण डेबिट बॅलेन्सेस झालेले आहेत. डेबिट बॅलेन्सेस जातात डेबिट ॲसेट. पहिलं डेबिट आहे ते ट्रेडिंग अकाउंटचं, दुसरं डेबिट आहे ते प्रॉफिट अँड लॉसचं, आणि त्याच्यानंतर ॲसेट साईडला. आता जाऊयात क्रेडिट बॅलेन्स. क्रेडिट बॅलेन्समध्ये सगळ्यात पहिला आयटम काय दिला आपल्याला? सेल्स, जो की आपण अगोदर लिहिलेला आहे. बाय सेल्स लिहून लेस रिटर्न केले त्याच्यात. आता सेलची अमाऊंट किती दिली आपल्याला? 58,200. चला झालं का लिहून? लिहिलं सर्वांनी? चला पुढे काय दिलंय? सनरी. कुठं जाणार हे? ओके, वरी जागा सोडा कॅपिटलसाठी 4-5 ओळी आणि खाली लिहा सनरी क्रेडिटर्स. किती अमाऊंट आहे? 25,000. इन्नरला लिहायचं का आउटरला? इन्नरला. 25,700. कारण डिस्काउंट ऑन क्रेडिटर द्यायचं आहे ना आपल्याला. काय द्यायचं आहे? डिस्काउंट ऑन. म्हणजे क्रेडिटरकडून डिस्काउंट घ्यायचा आहे. जेवढे पैसे आपण त्याला देणार ना त्याच्यापेक्षा काय करणार? तेवढे 3% कमी देणार. मग आपला फायदा होणार आहे का तोटा होणार आहे? फायदा होणार आहे. हे क्रेडिटला जाणार डिस्काउंट, आणि डेटरवरचा डिस्काउंट डेबिटला जाणार. चला पुढचा आयटम. परचेस. कशात मायनस करायचं? ओके, डिडक्ट फ्रॉम परचेस लेस रिटर्न. किती अमाऊंट आहे रिटर्नची? 500. ओके, 500 अमाऊंट. 35,500 500 गेले. किती राहिले? 35,000. त्याला घेतलं का आउटरला? लिहिलं आउटरला, लिहा त्याला टोटल करून. ओके, चालायचं पुढे. चला नेक्स्ट आयटम. RDD. क्रेडिटची RDD ना.
मग बॅड डेब्ट्समधून मायनस करायचं का आपलं क्रेडिट साईडला लिहायचं? क्रेडिट साईडलाच लिहूयात मग आपण. ओके, बाय RDD. बॅड डेब्ट सुरुवातीचा आयटम आहे, त्याच्यासमोर एक लाईन सोडून मग खाली लिहा बाय RDD आणि त्याच्या खाली ब्रॅकेट करून लिहा रिकवर. त्याच्या खाली ब्रॅकेट करून काय लिहिताल? रिकवर. ओके, किती अमाऊंट आहे याची? इनरला का आउटरला? 800. चला पुढचा आयटम डिस्काउंट. डिस्काउंट कुठं जाणार? बाय अमाऊंट 50 रुपये. ओके, चला झालं लिहून? सर्वांचं झालं? कोणाचं राहिले? चला पुढं. चला नेक्स्ट. कमिशन कुठं जाणार? बाय कमिशन. ओके, किती अमाऊंट आहे? 250. पाही तर राऊंडेड ऑफ करून दिले. 250 + 50 300. त्यांना पण काळजी आहे. चला नेक्स्ट आयटम कॅपिटल. कॅपिटल कुठं जाणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, क्रेडिटला. काय म्हणून लिहिणार आपण त्याला? पहिल्यांदा बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन. किती अमाऊंट दिली रीनाची? 50,000. आणि आरतीची म्हणजे 5:3. त्यांचा कॅपिटलचा रेशो काय आला? 5:3. याच रेशोमध्ये आपल्याला त्यांचं नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं आहे ना. ओके, चला नेक्स्ट. झालं हे? आता येऊयात ॲडजस्टमेंटकडे. ॲडजस्टमेंट सॉल्व करत होता रेड पेननी. ओके, चला पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट. मग या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला आणि लिहा तिथं सेकंड लास्ट रोला लिहायचं. जिथं आपण टोटल करणार ना तिथून 1-2 वळी सोडून वरी लिहायचं. ओके, बाय क्लोजिंग स्टॉक. किती अमाऊंट दिली त्याची? 22,000. झाला हा पहिला इफेक्ट. ॲडजस्टमेंटचे मिनिमम किती इफेक्ट होतात? 2. हा कितवा झाला? पहिला. दुसरा कुठं जाणार? या मग कॅश इन हँडच्या खाली क्लोजिंग स्टॉक. किती अमाऊंट दिली क्लोजिंग स्टॉकची? 22,000. ओके, झालं? चालायचं पुढे. चला नेक्स्ट ॲडजस्टमेंट पाहूयात. आता आपल्याला काय दिलेली आहे? राईट ऑफ ₹900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स अँड क्रिएट रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ₹1,000. ओके, तर बॅड डेब्टसाठी 900 आणि रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्टसाठी 1000 असे आपल्याला कशातून मायनस करायचे? डेटर्समधून. लेस. डेटर्समध्ये जावा, लिहा लेस BDD बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. अमाऊंट किती दिली त्याची? 900. आता 40,000मधून 900 गेले, किती राहिले? 39,100. लेस RDD 1,000. आता किती राहिले? 38,100. आता या दोन्ही पण म्हणजे BDD आणि RDD ह्याला कुठं पाठवायला लागेल आपल्याला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. जे पहिल्याचे बॅड डेब्ट्स आहेत याच्यामध्ये ॲड करावं लागेल. ॲड BDD 900 ॲड RDD 1,000. 2,400 टोटल आउटरला घ्या. 19,500 2400. खाली 1,000.
900 500 1400 अधिक 1000 2400 1900 500 2400 काही टोटल करा तुम्ही त्याला तिथपर्यंतच येताल तुम्ही. ओके चला झालं हे सर्वांचं आला तिथपर्यंत. चला टोटल करून आउटरला लिहिली. जाऊयात आता पुढच्या ॲडजस्टमेंटकडं. पहा सनरी डेटरची टोटल आउटरला लिहायची नाही कारण डिस्काउंट मायनस करायचं आहे अजून त्याच्यावर. काय मायनस करायचं आहे? डिस्काउंट. त्याची वर्किंग नोट द्यावी लागेल आपल्याला. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3% अँड क्रेडिटर्स ॲट 5%. वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट नंबर 1. discount on debtors and creditors. आधीच कॅल्क्युलेट करूयात डेटर्सचा. डेटरची अमाऊंट किती दिलेली आपल्याला? 38,100. जी कॅल्क्युलेट करून आलेली अमाऊंट आहे तीच घ्यायची. पहा इथं वजा केल्यानंतर डेटर्सची अमाऊंट किती आलेली इथं? 38,100. याच्यावरतीच आपल्याला 3% कॅल्क्युलेट करायचं आहे. इंटू 3/100. 0 0 कट. 3 एके 3, 3 8 24, 24 4, हातचे गेले 2, 3 त्रिक 9, 9 2 11. म्हणजे डिस्काउंट ऑन डेटर्स आपला आला 1143, 1143. आता कॅल्क्युलेट करूयात क्रेडिटर्सवरती. पुढे लिहूयात क्रेडिटर्स. दोन्ही कामं एकत्रच उरकायची. क्रेडिटर्सची अमाऊंट जी होती ती क्रेडिटर्सची अमाऊंट आपल्याला दिलेली 25,700 आणि क्रेडिटर्सवरती आपल्याला 5% डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचा आहे. किती टक्के? 5%. म्हणून 25,700 गुणुले 5 भागिले 100. 0 0 कट. 5 7 35, 35 5, हातचे गेले 1, 5 5 25, 25 आणि 1 26, 26 6, हातचे गेले 2, 3 गेले ते. ओके सॉरी. 5 7 35, 35 5, हातचे गेले 3. त्याच्यानंतर 5 5 25, 25 आणि 3 28, 28 8, हातचे गेले 2. पुढे 5 2 10, 10 2 12, 1285. ओके 1143 आणि 1285. पहिल्यांदा 1143 मायनस करूया डेटर्समधून. या डेटर्समध्ये लेस डिस्काउंट 1143. आता डेटरची अमाऊंट मायनस करून आउटरला लिहा. ओके 10 मधून 3 गेले 7 राहिले आजचे दिले. 10 मधून 5 गेले 5 राहिले आजचे दिले. 11 मधून 2 गेले 9 राहिले आजचे दिले. 8 मधून 2 गेले 6. 36,957. किती आले बेरीज केल्या वजाबाकी केल्यानंतर? 36,900. ओके 36,957 लिहिलं सगळ्यांनी. आता या डिस्काउंटचा किती इफेक्ट झाला? 1. ॲडजस्टमेंटचे मिनिमम किती इफेक्ट होतात? 2. ओके या मग आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 डिस्काउंट. बॅड डेब्ट्समध्ये ॲड केलं तरी चाललं असतं, सेपरेट लिहिलं तरी चालतं. डिस्काउंट ऑन डेटर्स किती अमाऊंट आहे त्याची? 1,143 डायरेक्ट आउटरला. चला झालं. पुढे आता सन्ड्री क्रेडिटर्स. या सन्ड्री क्रेडिटर्समध्ये लेस डिस्काउंट अमाऊंट जी आलेली आहे सन्ड्री क्रेडिटर्सची 1,285. 1,285 याच्यातून मायनस केल्यानंतर किती अमाऊंट येईल? 24,415. 24,415. आता हे 1285चा किती इफेक्ट झाला? 1. दुसरा इफेक्ट कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. आपला गेन आहे. आपला काय आहे? गेन आहे. सपोज तुमच्याकडून मला 10,000 यायचे होते, त्याच्यातले तुम्ही मला फक्त 9,000 दिले.
माझा काय झाला एक्सपेन्स, लॉस नाही, माझा काय झाला एक्सपेन्स, पैसे लवकर मिळवण्यासाठी केलेला खर्च असतो डिस्काउंट. डिस्काउंट कोणता खर्च असतो, पैसे लवकर मिळवण्यासाठी केलेला खर्च असतो. ओके, मग माझा एक्सपेन्स झाला, पण तुमचा काय झाला गेन. काय झाला तुम्हाला गेन. मग हा गेन जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. $1285. चला पुढचे ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 700. वेजेसमध्ये या ॲड आउटस्टँडिंग 700 रुपये. 800 अधिक 700 1500. इन्नरला लिहून सोडायचं का आउटरला लिहायचं. काही नालायक विद्यार्थी आतमध्येच लिहून तसंच सोडून देतात, बाकीची टोटल करतात बसतेत नंतर डोकं खाजवत बॅलन्स शीट टॅली व्हायला गेलं की. आणि सगळ्यात शेवटला लक्षात येईल अरे ही टोटल आउटरला लिहिलीच नाही म्हणून बॅलन्स टॅली होत नव्हता. एवढं मिस्टेक करतात. ओके चला आता आउटस्टँडिंग दिलेत का द्यायचेत. द्यायचेत म्हणजे येणं आहे का देणं आहे, म्हणजे ॲसेट का लायबिलिटी. मग लायबिलिटी साईडला जाऊन आउटस्टँडिंग वेजेस, आउटरला 700. पुढे सॅलरी पण आउटस्टँडिंग आहे. मग आता या सॅलरीवरती ॲड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग आहे सॅलरी 800. 3000 प्लस 800 3800. इन्नरला का आउटरला रे. एक इफेक्ट झाला का दोन. दुसरा इफेक्ट कुठे जाणार बॅलन्स शीट. आत्ता जे लिहिलं त्याच्या खालीच लिहूयात आउटस्टँडिंग सॅलरी 800. चला लिहिलं का, चालायचं पुढे. चला नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. इन्शुरन्स इज पेड फॉर 15 months विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. इन्शुरन्स 15 महिन्यासाठी दिला. कधीपासून 1 एप्रिल 2018 पासून, म्हणजे इयरच्या स्टार्टपासून. चालू वर्षाचा खर्च किती 1200 आणि नेक्स्ट इयरचा खर्च 300. प्रीपेड झाला तो काय झाला प्रीपेड. पहा ना आता आपण जर याची वर्किंग नोट बनवली तर वर्किंग नोट नंबर 2 इन्शुरन्स. आता पहा 1500 डिवायडेड बाय 15. ओके 1 month इन्शुरन्स काढूयात आपण. एका महिन्याचा इन्शुरन्स जर काढायचा असेल तर 15 एके 15 15 एके 15 म्हणजे आले किती 100. एका महिन्याचा खर्च किती आला 100. असे आपण किती महिन्याचा दिला आहे 15 महिन्याचा. चालू वर्षात एप्रिलपासून घ्यायची. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च. ओके आपलं फायनान्शियल इयर. आता इथपर्यंत जर इयर पकडलं तर 12 महिने झाले. आणि एप्रिल 2019 मे एप्रिल मे जून म्हणजे हे 2019चे पुढचे, हे 2019चे पुढचे जे की पुढच्या वर्षात जाणार आहेत हे 3 महिने. म्हणजे प्रीपेड किती केला 300. प्रीपेड इन्शुरन्स प्रीपेड इज इक्वल टू 3 into 100 300. हे 300 रुपये आपल्याला काय करावं लागतील मायनस कशामधून इन्शुरन्समधून. इन्शुरन्स कुठं लिहिलं आहे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आले का तिथं. ओके लेस काय करणार आपण लेस प्रीपेड. किती केला प्रीपेड 1500 मधून 300 गेले. चालू वर्षाचा खर्च 300चा एक इफेक्ट झाला का 2. सेकंड इफेक्ट कुठं जाणार बॅलन्स शीट. क्लोजिंग स्टॉकच्या खाली या लिहा प्रीपेड
इन्शुरन्स. तिथं फक्त प्रीपेड लिहिलं असतं तरी चालेल, पण इथे येऊन प्रीपेड इन्शुरन्स लिहावं लागेल. 300 लिहिलं. चालायचं पुढे. चला नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला काय दिलं आहे? डिप्रिसिएशन. आय थिंक कशावरती दिलं डिप्रिसिएशन? किती अमाऊंट सांगितली डिप्रिसिएशनची? 5%. 10% 2,500 झालं असतं. 5% 1,250 रुपये. 10% 25,000 किती आलं असतं? 1 शून्य कटला असता ना, 2500. आता 2500च्या निम्म 1,250. 10च्या निम्म 5. 10%च्या निम्म 5% आणि 2500च्या निम्म 1,250 लेस. याची वर्किंग नोट नाही दिली तरी चालतात. असे शॉर्ट याचे माइंड लावून गावठी हिशोब सोडवा. लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%, 1,250. आणि आउटरला टोटल किती जाणार? 23,750. पंचवीसमधून 1 कटले 24. 24मधून 250 कटले वरचे 750. 23,750. ओके झाले दोन्ही इफेक्ट. याचा झाला एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. या डिस्काउंटच्या खाली तिथं लिहिलेलं आपण टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1,250 लिहिलं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊन आपल्याला लिहायचे टू डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1,250 लिहिलं सर्वांनी. ओके चलायचं पुढे. चला नेक्स्ट काय दिले आपल्याला? हां कॅपिटल रेशोमध्ये त्यांना आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं. पहा कॅपिटल किती? एकाचं 50,000 आणि एकाचं 30,000. वर्किंग नोट नंबर आता 3. वर्किंग नोट नंबर 3 कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल रेशो. आता कॅपिटल रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी 50,000 ॲज टू 30,000 त्याच्यावर रीना ॲज टू RT. ओके 50चे 3 4 शून्य कट, 30चे 4 शून्य कट, राहिले किती मग? 5:3. याला अजून कमी करू शकतो का आपण? नाही. लास्ट लिमिट आहे याचा. ओके मग हे काय आला? न्यू रेशो त्यांचा रेशो काय आला त्यांचा? 5:3. ओके हे माहिती झालं. अपने को मालूम होगा तो भी डिस्ट्रीब्यूट करके देने का उनको रे बाबा. चलो टोटल करते अभी. झालं सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या. आता काय करूयात? पहिल्यांदा कोणता प्रॉफिट काढून बघायचा? ग्रॉस प्रॉफिट. कोणता प्रॉफिट? ग्रॉस प्रॉफिट. याच्यासाठी आपण घेऊयात कलर चेंज करून. चला तर याला थोडंसं स्क्रीनला मी मिनिमाइज करतोय आता. टोटल तुम्हाला व्यवस्थित दिसली पाहिजे. ओके या. तर हे बा आपल्या इथे एक राहिलं होतं बा 58,200 आपण 1,000 मायनस करून आउटरला टोटल लिहायचं विसरलो होतो. कोणी कोणी लिहिली ती? सगळ्यांनी लिहिली. ओके किती लिहिली? 57,200. माझ्याकडून राहून गेलेली आहे टोटल ती 57,200. 57,200 अधिक 22,000 किती आली टोटल? 79,000. ओके 79,200. 79,200. क्रेडिटचीच टोटल जास्त आहे ना आय थिंक. $79,200 टू ग्रॉस प्रॉफिट. $18,100 अधिक 35,000 अधिक 700 अधिक 1,500 याची बेरीज करून 79,200 मधून मायनस करा. ग्रॉस प्रॉफिट किती आला मग? शून्य 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 7 आणि 8 आणि 5 13 1300 3 आजचे गेले 1 8 आणि 5 13 13 आणि 1 14 14 आणि 1 15 1505 आजचे गेले 1 3 आणि 1 4 आणि 1 5 55,300. 12मधून 3 गेले 9 राहिले. आजचे दिले 9मधून
आजचे दिले 9मधून 6 गेले 3 राहिले 23,900. डेबिटची टोटल येते 55,300, क्रेडिटची टोटल होते 79,200. आता हाच आपण ग्रॉस प्रॉफिट काय करणार, कॅरीड डाऊन बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. इथं होतं ब्रॉड डाऊन. किती अमाऊंट दिली, 23,900. आता कोणता प्रॉफिट काढायचा, नेट प्रॉफिट काढायचा आपल्याला. चला टोटल करा मग. आता कोणत्या साईडची टोटल जास्त आहे, डेबिट का क्रेडिट, क्रेडिट साईडची टोटल. किती आली टोटल क्रेडिटची, 5,500. ओके, 5 आणि 5 10 10 8 18 1,808. आजचे गेले 1 9 अधिक 8 8 आणि 9 17 17 आणि 2 19 19 आणि 2 21 21 आणि 1 22 22 2. आजचे गेले 1 3 आणि 1 4 4 आणि 1 5 25,285. टोटल किती आली, 25,285. कोणाकोणाची आली, करा लवकर टोटल बघा मॅच होते का. राईट. किती आली टोटल, 26,285. ओके. डेबिटची टोटल किती आली, अबे ती क्रेडिटची रे. डेबिटची टोटल किती आली, नाही एवढा उशीर कशाला लागतो रे भाई तडाव. 0,0,0,3 3 0,0,0,0,0 4 आणि 5 9. ओके, 4 9 4 13 13 आणि 8 21 21 आणि 2 23 23 आणि 1 24 24 आणि 2 26 26 6. हातचे गेले 2 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 1 8 आणि 1 9 1 10 आणि 2 12 12 693. 5 मधून 3 गेले 2 राहिले 8 मधून 9 जात नाही 18 मधून 9 गेले 9 राहिले आजचे दिले 12 मधून 7 गेले 5 राहिले आजचे दिले 6 मधून 3 गेले 3 राहिले 13,592. ग्रॉस नेट प्रॉफिट आला का, 13,592. किती आला नेट प्रॉफिट, 13,592. याच्यातले पार्टनर कोण कोण आहेत, रीना. 13,592 गुणुले 5/8 आणि हसीना काय, आरती. 13,592 गुणुले 5/3/8 करा. किती आलं रीनाचा शेअर,
झालं का सॉल्व करून? किती आलं? 8,000 8,495. आणि आरतीचा किती आला? 5,097. ओके, इथं एक पकडलं ना, 3 गुणाकार करायचाच राहिलो. 8,495 आणि आरतीचा 5,097. टोटल करा. 35,097 आणि 58,495. हीच डेबिटला. 58,495 35,097 टू बॅलेन्स कॅरीड डाऊन. 58,495 मधून 2,000 गेले. 57,495. 35,097 मधून 1,000 गेले. 34,097. हे दोन्ही बॅलेन्सेस बॅलन्स शीट लायबिलिटी साईटला पाठवा. कॅपिटल अकाउंट रीना, $57,495. आरती 34,97. याचे टोटल करा. टोटल करा. चार 7 अधिक 4 11 11 4 15 15 2 17 17 4 हातचे गेले 1 5 आणि 3 8 8 आणि 2 10 10 आणि 1 11 1,17,507. 7 5 आणि 5 10 0 हातचे गेले 1 9 7 1,00,000. 7 आणि 4 11 11 आणि 4 15 15 आणि 2 7. चुकते टोटल. नऊ 7 16 16 3 19 19 आणि 1 4 आणि 4 8 8 आणि 8 16 16 आणि 7 23 23 आणि 25 25 याचे गेले 2 7 आणि 4 11 11 आणि 4 15
15 1 17,507 येते का? 1,16,507 कशी येईल या लायबिलिटी साईडला? 4 आणि 4 8, रीनाचे 4, 3 नंबरचा पहिल्यापासून घ्या. 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17शी 7, हातचे गेले 1, 9 9 18, 18 आणि 1 19, 19 आणि 1 20, 20शी 0, हातचे किती गेले 2. लायबिलिटी साईड बघा. पहिली अमाऊंट किती लिहिली तुम्ही रीनाची? $56,000. ओके, 1,16,507. ॲसेटची टोटल मॅच झाली. ॲसेटमधले आयटम चेक करा. पहिल्याचा बॅलन्स किती आला सन्ड्री डेटरचा? 36,900. दुसरा लँड अँड बिल्डिंगचा किती आला? फर्निचर, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड, क्लोजिंग स्टॉक, प्रिपेड इन्शुरन्स. अजून काय आयटम नाही? ओके, चला करा टोटल लवकर. झालं? ओके.